एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज 31 जुलै आणि आज लाडक्या बहिणींच्या खात्यात सकाळपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। अखेर जुलैचा हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात खटाखट पडलेला आहे। लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। बघा, आता सगळ्यात मोठा आनंदाची बातमी आहे, GR आलेला आहे। काल रात्री GR आलेला होता, शासन निर्णय काल आलेला होता। आता तुम्ही बघताय की भरपूर लाडक्या बहिणींना सकाळपासूनच पहिला टप्पा वाटपाला कार्यक्रम सुरू झालेला आहे, घोषणा झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना जी चिंता होती की पैसे येणार का नाहीत, तर जुलैचा हप्त्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सोबतच लाडक्या बहिणींना ऑगस्ट सुद्धा हप्ता लगेच येणार आहे। रक्षाबंधन निमित्त जुलै नंतर लगेच ऑगस्ट सुद्धा हप्त्याची वाटप होणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत। सोबतच 4 योजनांचे कोणते पैसे असतात ते सुद्धा सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे बघा, आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। आपण आत्ताच बघितलं कुठल्या जिल्ह्यापासून कधी वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी निधी वाटपाचा कार्यक्रम हा सुरू आहे। बघा, इथं जर आपण बघितलं तर 5 दिवसासोबतच आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप होणार। बघा काय म्हणाले, आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींचा जुलैचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये हे जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घ्यायची गरज नाही। आदित्य तटकरे मॅडमांनी मोठी घोषणा केलेली आहे, आम्ही फक्त 1500 देऊन थांबणार नाही, आम्ही लाडक्या बहिणींना लखपती सुद्धा बनवणार आहोत। बघा, आता येत्या 3 दिवसात म्हणजे आजपासून पुढील 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। दररोज 12 जिल्हे असणार आहेत। तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आपण लगेच पाहून घेऊया। बघा, वेगवेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत। जुलै महिन्याची यादी, परत गॅस सिलेंडरची यादी आणि ऑगस्टची यादी, अशा 3 प्रकारच्या याद्या ह्या इथं तयार झालेल्या आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना याचीच प्रतीक्षा होती आणि शेवटी अखेर जुलैचा जो महत्त्वाचा जो हप्ता होता, कारण जुलैचा आता आज 31 जुलै आहे तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नव्हते, एक मोठी चिंतेची बाब होती। परंतु शेवटी आता सरकारनं तिथं दिलासा दिलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात आज सकाळपासून पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू आहे। मित्रांनो, आता हे वितरण किती दिवस चालणार आहे तुम्हाला मी सांगतो। 31, 1 आणि 2 असे 31 जुलै, 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट असे 3 दिवस हे वाटप चालणार आहे जुलै महिन्याचं। त्यानंतर लगेच तुम्हाला ऑगस्ट महिन्यासाठी 7, 8 आणि 9 ऑगस्ट असे 3 दिवस तुम्हाला रक्षाबंधन निमित्त ऑगस्ट महिन्यात सुद्धा अपडेट येणार आहे। बघा, आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे, लाडकी बहिणींचे पैसे आज जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज आलेले आहेत, भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्याला सांगितलेलं सुद्धा आहे, म्हणूनच आपण सकाळ सकाळ हा व्हिडिओ बनवत आहोत। खूप महत्त्वाची अपडेट होती, तुम्हाला देणं खूप अतिशय आवश्यक होतं। बघा, आता नेमकं हे कोणत्या लाडक्या बहिणींच्या सर्वात आधी खात्यात आलेले पैसे आहेत, कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सगळ्यात आधी पैसे हे येत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना उशिरा पैसे येतील। लक्षात ठेवा, सरसकट सर्वांना पैसे येतील असं नाही, एकदम वितरण होणार नाही। तिथं 3 याद्या आहेत, यादीनुसार तुम्हाला आज 31 जुलै, 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट असे 3 दिवस वाटप होणार आहे। आणि ह्याच्यातील एक वाईट बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी ह्या बाद देखील झालेल्या आहेत। जवळपास 40 लाख लाडक्या बहिणी ह्या बाद झालेल्या आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। त्या आता लाडक्या बहिणी कोणत्या आहेत ज्यांना गॅस सिलेंडर मिळणार आहेत, लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे हप्ते येतील अशाच लाडक्या बहिणींना तिथं गॅस सिलेंडरचे पैसे येणार आहेत। त्यासाठी काय करावं लागणार आहे मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे। सर्वात प्रथम लाडकी बहिणीचे पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सगळ्यात प्रथम ऐकून घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला की तुम्हाला पैसे आलेत का, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे। कारण भरपूर जण काय करतायत, फक्त व्हिडिओ बघतायत आणि त्यांचं काय म्हणणं हे सरकारपर्यंत पोहोचत नाही, कारण ते काही बोलतच नाहीत। त्यामुळे सरकारला सुद्धा त्यांचं म्हणणं कळत नाही की तुम्हाला पैसे आलेत का नाहीत, तुमच्या बँकेत पैसे पडलेत का, बरं पैसे पडले असतील तर पैसे बँकेने कापले आहेत का, काय झालेलं आहे हे सगळं तुम्हाला बघायचं आहे। तर लगेच आता तुमचा मोबाईल ओपन करा, मेसेजमध्ये जा, मेसेज आलाय का बघा। भरपूर वेळा मेसेज येत नाही, लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज येत नाही, डायरेक्ट बँकेच्या खात्यात पैसे पडतात। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचं मोबाईलवरती बँकिंग ॲप्लिकेशन असेल
तर बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला तिथं बॅलन्स चेक करायचा आहे, ट्रान्झॅक्शन चेक करायचे. 1,500 रुपयाचं लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता आलाय का हे तुम्हाला पाहायचं आहे. जर तुमच्याकडे मोबाईल नसेल तर आजच आता बँकेत जाऊन तुम्ही ही चौकशी लगेच करायची आहे. दुसरी गोष्ट, बँकेत जायचंच आहे तुम्हाला, कारण सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अकाउंट चालू आहे का, अकाउंट ब्लॉक झालं आहे का, मिनिमम बॅलन्समुळे तुमचा बॅलन्स कटला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. आणि आता बघा, भरपूर लाडक्या बहिणी काही महत्त्वाच्या कारणांमुळे बाद झालेल्या आहेत. पहिलं म्हणजे त्या इतर कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत होत्या. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन होतं. तिसरी गोष्ट म्हणजे त्या ITR म्हणजेच इन्कम टॅक्स भरत होत्या. तर अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं नाव हे यादीतून गायब केलेलं आहे. अशा जवळपास 40 लाख लाडक्या बहिणींचं आता ह्याच्यामध्ये नाव आलेलं आहे. आणि आता या जुलै महिन्यात त्यांना हा निधी भेटणार नाही आहे, लक्षात ठेवायचं. आणि जुलैचा भेटला नाही याचा अर्थ असा की त्यांना ऑगस्टचा देखील मिळणार नाही. आणि आता त्यांना जुलै आणि ऑगस्टचे जे 3,000 रुपये मिळणार होते एकत्र. तुम्हाला माहिती आहे की रक्षाबंधन हे एकदम जवळ आलेलं आहे. गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं की रक्षाबंधन निमित्त सरकारनं हे 2 हप्ते एकदम वितरित केले होते. तसंच दिवाळीला सुद्धा तसंच केलं होतं. तर सरकार जेव्हा असे लाडक्या बहिणींचे सण असतात, मोठे सण असतात, अशा टायमाला सरकार एकदम 2 हप्ते देतं. त्याची सुरुवात आजपासून केलेली आहे. आता बघा, 31-1-2 ऑगस्ट जुलैचा हप्ता होणार आहे. परत 7, 8 आणि 9 ऑगस्ट हा ऑगस्टचा हप्ता 1,500 रुपये येणार आहे. हे 2 हप्ते तुम्हाला अशा पद्धतीने 3,000 रुपये मिळणार आहेत. सोबत गॅस सिलेंडरची तिसरी योजना, मी तुम्हाला म्हटलं की 4 योजनेचे पैसे मिळणार. 2 लाडकी बहीण योजनेचे, 1 गॅस सिलेंडरचे आणि 1 तुम्हाला लवकरच घरकुल योजनेचा सुद्धा हप्ता हा मिळणार आहे. सोबतच 40,000 रुपयांचं कर्ज सुद्धा लाडक्या बहिणीसाठी सरकार लवकरच देत आहे. याची घोषणा सुद्धा झालेली आहे. याचा GR सुद्धा काल आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा. आपण सगळे डिटेलमध्ये हे केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बघा, तुमच्या रेशन कार्डची EKYC करायची आहे. जर तुम्हाला दोन्ही हप्ते पाहिजे असतील तर. जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला रेशन कार्डची EKYC करणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आधार कार्ड बँकेला लिंक असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर गॅस कनेक्शनची EKYC असणं अतिशय आवश्यक आहे. अशा ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, तर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, SBI असेल, ॲक्सिस असेल, ICICI असेल, कोटक बँक असेल. पोस्टाचं खातं जवळपास आज 12 बँकेमध्ये आणि पोस्टाच्या खात्यामध्ये पैसे हे येण्याची तिथं दाट शक्यता आहे. सकाळपासूनच वाटप सुरू झालेलं आहे ऑलरेडी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, तर तुम्हाला मी अजून एकदा सांगतोय, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर असे जवळपास आज 17 ते 18 जिल्ह्यांमध्ये हे आज वाटप होणार आहे. आज सरकार जवळपास निम्म्या लाडक्या बहिणींचं वाटप कंप्लीट करेन. उद्या आणि परवा राहिलेल्या लाडक्या बहिणींचं हे वाटप करणार आहेत. गडबड करायची नाही, सर्व लाडक्या बहिणींना एक करून हे पैसे येणार आहेत. तुम्ही म्हणाल आमचे नाव यादीत आहे का नाही, कसं चेक करायचं, तर त्यासाठी तुम्हाला तुमचे ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही हे चौकशी करू शकता. किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन तुम्ही तुमचे तिथे यादीत नाव टाकून तुम्ही पाहू शकता. ज्या लाडक्या बहिणीचं नाव यादीत नसेल अशा लाडक्या बहिणींनी त्वरित महिला व बालविकास विभागाकडे जाऊन आपले चौकशी करायची आहे. अन्यथा तुमचं नाव यादीत राहणार नाही आणि पैसे येणार नाहीत. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.